नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। उपवासाला काहीतरी गोडधोड खायचं मन करत असेल किंवा तीच साबुदाण्याची खीर बनवण्याऐवजी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हा उपवासाचा साबुदाण्याचा हलवा नक्की ट्राय करा। ना साबुदाणा तासनतास भिजवायचा ना भाजून घ्यायचा, कोणतीही पूर्वतयारी न करता असा मस्त जिभेवर रेंगाळणारा चवदार हलवा 10 मिनिटात बनवू शकता। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करू। तर हा साबुदाण्याचा रसरशीत हलवा बनवण्यासाठी मी हा छोटावाला साबुदाणा घेतले, म्हणजेच की हा लहान आकाराचा आहे आणि वजनी प्रमाणात बघायला गेलं तर 250 ग्राम साबुदाणा इतका आहे। जर तुम्ही मोठा साबुदाणा म्हणजेच की जो जाड असतो, खिचडी बनवायचा साबुदाणा असतो, तुम्हाला जर ते वापरायचा असेल तरी सुद्धा काही हरकत नाही, ते सुद्धा वापरू शकता। पण तो हलवा 10 मिनिटात बनणार नाही, त्याला थोडासा जास्तीचा वेळ लागतो, म्हणून हा झटपट साबुदाणा मी इथे वापरत आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला या साबुदाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यामुळे काय होतं, यामधील असलेलं स्टार्च हे पूर्ण कमी होतं। आता असं चांगलं चोळून धुवल्याच्या नंतर आपल्याला यामधलं पूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि पाणी वेगळं केलं की आपल्या घरी छोट्या छोट्या वाट्या असतात ना, त्या वाट्यामध्ये पाणी वेगळं करून घेतलेला साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा। तर इथे साबुदाणा तासनतास भिजवायचा ना शिजवायचा, फक्त अशी एक मोठीशी कढई घ्यायची आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे। अशी पाण्याला मस्त अशी छानशी उकळी आल्याच्या नंतर आपल्याला असं रिंग स्टँड ठेवून घ्यायचं। रिंग स्टँड नाही ठेवलं, एक छोटीशी वाटी ठेवलं तरी चालेल। आता या रिंग स्टँडच्या वरी आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे, एखादी स्टीलची प्लेट ठेवली तरी चालेल। आता चाळणीच्या वरती आपल्याला एक एक करून अशा वाट्या ठेवायच्या, जे साबुदाणा भिजवून भरून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला इथे पूर्ण ठेवून घ्यायचे। माझ्या ह्या 3 वाट्या पूर्ण भरलेल्या आहेत, जर तुमच्या जास्त झाल्या तरी काही हरकत नाही। आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटापर्यंत फक्त 80% आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। 80% वाफवून घेतल्यामुळे हलकासा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसत आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ही अशी चाळणी पूर्ण बाजूला काढायची आहे आणि वाट्या थोड्याशा थंड झाल्या तर यामधला साबुदाणा एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मंडळी, इथे एक मी महत्त्वाची टिप देते। साबुदाणा वाफवून घेतल्याच्या नंतर त्याचा लगदा बनतो आणि आपल्याला तो साबुदाणा मोकळा करण्यासाठी थोडंसं वरतून असं नॉर्मल पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला असं करायचं नसेल तर कडकडीत गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासापर्यंत हा साबुदाणा तुम्ही भिजवून त्याचा हलवा बनवू शकता। आता आपल्याला लगेच याचा झटपट हलवा बनवून घ्यायचा आहे। तरी त्या हलवा बनवण्यासाठी असा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचा आहे। जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं तेल सुद्धा इथे वापरू शकता। तर आता तूप चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला काही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकून असे परतून घ्यायचे आहेत, फक्त 1 मिनिटापर्यंत, म्हणजेच की ड्रायफ्रूटला असा कुरकुरीतपणा येईपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। आणि ड्रायफ्रुट्स मध्ये मी फक्त 4 साहित्य वापरले, म्हणजेच की 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया, थोड्याशा खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत। आणि ड्रायफ्रुटला एकदम बारीक कापलं तरी चालेल, थोडंसं मी जाडसर असं कापून घेतलेलं आहे। तर मंडळी, ड्रायफ्रूटला कुरकुरीतपणा येईपर्यंत, म्हणजेच की 1 मिनिटापर्यंत मी परतून घेतलेला आहे। परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा वाफवून घेतलेला साबुदाणा यामध्ये पूर्ण काढून घ्यायचा आणि गॅसला मंद आचेवर ठेवून आपल्याला साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। जवळपास 2 मिनिटापर्यंत साबुदाण्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसत आहे। आता या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, या 2 चमचे गरम दुधामध्ये 10 ते 12 अशा केसरच्या काड्या मी भिजत ठेवल्या होत्या, कारण की हलव्याला असं मस्त असा कलर येण्याचा। आता पूर्ण हे केसरच्या काड्याचं दूध आपल्याला या हलव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता चांगल्या प्रकारे दुधाला यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडंसं आणखीन 2 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतवत असताना गॅसला आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। पाहू शकता मंडळी, 2 मिनिटापर्यंत मी असं परतून घेतल्यावर केसरच्या कांडाला मस्त असा उठून कलर आलेला आहे आणि साबुदाणा आपला मस्त असा ट्रान्सपरंट दिसत आहे। आता या स्टेजला आपल्याला गोडाचं प्रमाण वापरायचं आहे, म्हणजेच की 250 ग्राम साबुदाणा मी इथे वापरला आहे। तर 250 ग्राम साबुदाण्यासाठी मी इथे 150 ग्राम साखर वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता। आता हलव्यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे पाव चमचा वेलची पावडर वापरत आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी फक्त चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता इथे चांगल्या प्रकारे आपल्याला साखर विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला सतत चमचा चालवतच राहायचा आहे आणि जर तुम्ही इथे नॉनस्टिक कढईचा वापर करत नसाल तर सतत चमचा चालवतच राहावा लागेल।
आता 1 मिनिटापर्यंत परतून घेतल्यावर साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि हलकसं पाणी सुटल्यासारखं वाटतंय आपल्याला साखरेचं. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे झाकण लावून गॅसला स्लो ठेवून एक दणदणीत वाफ काढायची आहे. आणि जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ते दूध सुद्धा इथे वापरू शकता, पण इथे दूध वापरल्यामुळे तो हलवा बनणार नाही, ती खीर बनते साबुदाण्याची, म्हणून इथे दुधाचा वापर शक्यतो करायचा नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करून घ्या. 1.5 मिनिट झाल्यावर झाकण काढल्यावर मस्त असा तुपाचा सुगंध दरवळत आहे. पाहू शकता मंडळी, दिसायला किती सुंदर दिसत आहे हा हलवा. आता हलवा तर तयार झालेला आहे. आता याला जास्त वेळ न लावता लगेच एका सर्विंग प्लेटमध्ये मी काढून दाखवते. ना दाताला चिकटणार ना कच्चा लागणार, का मौसूत व रसरशीत झालाय. बघता क्षणी तुम्ही हा साबुदाण्याचा हलवा नक्की बनवाल. तीच साबुदाण्याची खिचडी किंवा खीर खाऊन कंटाळलात तर हा मस्त पर्याय आहे. पोट भरेल पण मन नाही भरणार. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.